उपस्थिती आहे ती म्हणजे माननीय श्री विजयजी कोटलवार, वरिष्ठ उपाध्यक्ष गोदरेज प्रायव्हेट लिमिटेड। साक्षी रुपये, त्याच्यानंतर गौरी राजकुमार रुपये, गौरी गजानन गुंडेवार, जानवी अनवर रुद्रवार, जानवी सचिन रुद्रवार, शिवानी आगे भक्त बनाए जगन्नाथ महाराज आणि श्री संत साधू महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो। आजच्या कार्यक्रमाचे मुख्य आपल्याला मार्गदर्शन करणारे कुलकर्णी सर, या ठिकाणी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्यामसुंदर प्रतापराव सर, महाराष्ट्र आर्य वैचारिक महासभाचे अध्यक्ष माधुरीबाई बोले, कार्याध्यक्ष सुरुवाताई वटमवार, माझ्यासोबत काम करणारे प्रदीपजी गोकडवार, याच नगरीचे जावई कोटलवार, या बीड जिल्ह्याचे अध्यक्ष सुमित रुद्रवार, आमचे मार्गदर्शक विकासदादा दुबे, महिला मंडळाच्या अध्यक्षा राजेंद्रताई गुंडेवार, वैभव धक्कर, भावटणकर, गोकाळ आणि या ठिकाणी उपस्थित असलेले माझ्या सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष आणि सर्व जिल्ह्याचे बीड आणि या बीड जिल्ह्यातील सर्व समाज बांधव आणि बंधू आणि याच्या कार्यक्रमाला आम्ही तिरुपतीवरनं डायरेक्ट आलो या ठिकाणी, त्यामुळे माझी पत्नी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। आपण आजचा पालक मेळावा व स्नेहमिलन मेळावा हा बीड जिल्ह्याचा या ठिकाणी आपण आयोजित केलो आहे। खरं जर पाहिलं तर मला या बीड जिल्ह्यातल्या 3 व्यक्तीची आवर्जून आठवण येते। वंदनाताई पारशेवार असतील, लक्ष्मण असतील, गजानन मोते असतील, हे आज आपल्यात नाही, पण आपण प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांचं नाव घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करत असतो, कारण त्यांनी बीड जिल्ह्यासाठी केलेलं काम कौतुकास्पद आहे। उपस्थित समाज बांधव आहेत, आज या ठिकाणी 80 वयापासून ते 10 वर्षाच्या वयापर्यंत सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित। आपले 2 प्रश्न आहेत। पहिला प्रश्न आहे की आपल्या मुलांचं सोयरी का जमत नाही, आणि दुसरा प्रश्न आहे की स्फोट का होतात। ह्या 2 गोष्टीसाठी आपण महाराष्ट्रामध्ये महासभेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हाध्यक्षाला आपण आव्हान केलेलं आहे की पालक मेळावा झालं पाहिजे, याला कारण काय ते शोधले पाहिजे, आणि ते कारण शोधण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत। आणि म्हणून मला वैयक्तिक वाटतं, हे तुमचे प्रश्न असतील, तुम्ही हा म्हणता, ज्या वेळेला आपण या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येकाने मला सांगावं की खरं आपलं लग्न आपल्या वयाच्या कितव्या वर्षी झालं। आपल्या आत्म्यावर छातीवर हात ठेवून आपण विचार करा की आपल्या आई वडिलांना आपलं लग्न वयाच्या कितव्या वर्षी केलं, आणि आपण आजची पिढी आपल्या मुलांचं लग्न कितव्या वर्षी करतो। का एवढा फरक कशासाठी येतो?
सरकारनं वय घालून दिलेलं आहे. मुलीचं वय 18 वर्ष, मुलाचं वय 22 वर्ष. मग आपण या सरकारनं घालून दिल्यावर याच्यावर काही पालन करत नाही, पण आपण स्वतःनं आपल्या मुलाचं वय कितव्या वर्षी झालं पाहिजे याचा विचार या पालकांना करण्याची गरज आहे. आणि माझं मत म्हणतंय की आज शिक्षणासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये, मुलांमध्ये शिक्षण हे महत्वाचं आहे. शिक्षण घेतलंच पाहिजे. मी सुद्धा या मताचा आहे. कारण शिक्षण घेता येत नसेल तर आपल्या समाजाला महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या माध्यमातून आपण शिक्षण देतो. मग तुम्ही शिक्षण घ्या, शिक्षण घेऊ नका असं नाहीये, तर आपल्यात जी वृत्ती झालेली आहे ती वृत्ती आपण काढली पाहिजे. आपल्यात एक विचार झालेले आहे, माझा मुलगा जर इंजिनियर झाला, माझा मुलगा जर डॉक्टर झाला तर त्याला पहिले 6 वर्ष नोकरी करू द्या, मग त्याचा लग्नाचा विचार करू. आज या ठिकाणी कापरकर साहेब आहेत, प्रतापवर साहेब आहेत, यांचंही वय झालं असेल, हेही शिकले. कापरकर साहेब लग्न झाल्यावर शिक्षण शिकलेलं आहे. 2 वर्ष घर सोडून बाहेरगावला असते, तुमच्या गावचे झाले विचारात नाही तर वगैरे साहेब. म्हणजे शिक्षण लग्न झाल्यावर सुद्धा, मुलं झाल्यावर सुद्धा आपण घेऊ शकतो, घेऊ शकत नाही असं नाही. आणि म्हणून आपल्या मुलाचं वय 25 ते 27 हे ओलांडलं नाही पाहिजे. हे पालकांनी विचार करावा अशी माझी कळकळीची विनंती आहे आपल्याला. कारण हे तुमच्या हातात आहे. मुलगा म्हणतो ठीक आहे, मी अजून लहान आहे, मुलांना माहिती नसतं. ज्या वेळेला व्यापारामध्ये आपण असतो त्यावेळेला मुलांचे लग्न 22व्या वर्षी होतात आणि मुलीचं लग्न 20व्या वर्षी होते. आणि एक त्यामध्ये अजून एक कारण असं आहे की आपण विचार करा, ज्या वेळेला आपला मुलगा नोकरीला लागून त्याचे, आज पहिल्यांच्या मुलाचे वडील आजोबा या ठिकाणी जर असतील तर पंतूचं लग्न बघू शकतात, नातूचं लग्न बघू शकतात. आणि जर आज आपण 32व्या वर्षी 30व्या वर्षी जर मुलीचं लग्न केलं तर नातवाचं सुद्धा लग्न आपण पाहू शकत नाहीये. आणि ही आज गरज आहे आपल्याला. आणि म्हणून आपण आपले विचार बदलले पाहिजे. सून कशासाठी आहे, मुलगी कशासाठी आहे, मुलीसाठी सुद्धा काम सांगतात ना. मुली माहिती आलं तर काही झोपून खातात, तो काम करतात का नाही मुली पण. आणि मग हा विचार आपल्या मनातला हा पहिला तुला पाहिजे. मला खूप वेळेस असं वाटतं की का असा समाज वागतोय. आम्ही महासभेच्या माध्यमातून संघटित करण्याचे प्रयत्न करतोय. आपण सगळे एक झालं पाहिजे. आज या ठिकाणी वैभवनं 8 तास 10 तास मेहनत घेऊन या ठिकाणी अत्यंत सुंदर असं पुस्तक या बीड जिल्ह्याचं करताय. कशासाठी करताय तो? तुम्ही आज या ठिकाणी आला, ह्या 6 वर्षामध्ये जे महासभेचं रोपटं बीड जिल्ह्याला लागलं त्यामुळे तुम्ही सगळेजण एकत्र आलात आणि गप्पा मारताय. आणि जर हे रोपटं लागलंच नसतं तर तुम्ही आला असतात काही विचार देवाणघेवाण झाली असती का? तुम्ही झाले नसते. आणि म्हणून कुठंतरी आपण समाजाच्या नजरेखाली राहिलं पाहिजे, समाजाचे विचार ऐकले पाहिजे. जेव्हा आम्ही स्टेजवरून आमचे विचार तुमच्यापर्यंत मांडतो, आमचा एखादा विचार चुकत पण असेल ना, आम्ही म्हणत नाही आम्ही कुठले काही देवाचे देवाला तर देव कधी चुकले, आपण कोण आहोत? आम्ही चुकतो, पण चूक केलेली माफ करायचं काम तुमचं असतं. एखादी गोष्ट जर चुकली तर ती निदर्शनात आणून घ्यायचं आणि ते माफ करायचं काम तुमचं असतं. आणि म्हणून माझं एकच सांगणं आहे आईवडिलांना, त्यांच्या वयामध्ये लग्न करा. वयामध्ये लग्न केल्यानंतर अनेक गोष्टी त्यामध्ये होऊ शकतात. धारूर नगरीमधल्या बाईने गीत आलेले माझ्या अंदाजे बरेचसे आल्या. आणि या धारूर मध्ये ज्यांना दिलंय की ज्या धारूर मध्ये राहतात, सासा असतील, सुना असतील, कोणी असेल, त्यांना काही कमी आहे का? सांगा बरं, एकाने तरी उठून सांगा की भाऊ मला कमी आहे आणि मला शहरातच राहू वाटतं. एकाने तर सांगा मला, करा बरं हात वर.
करते का कोणी? अहो जे शहरामध्ये सुख आहे ते सुद्धा धारूरमध्ये सुद्धा सुख आहे. उलट पुण्यामध्ये राहिल्यानंतर आता मी स्वतः बघतोय माझ्या बायकोला 6-6 महिने बाहेर जाणं होईना, पण बीड जिल्ह्यातून पुण्यामध्ये फिरायला सारखं येत आहे. म्हणजे हे वैशिष्ट्य आहे की तुम्हाला फिरायला मिळतं कुठल्या ना कुठल्या कारणानं, कुठे ना कुठे तुम्ही बाहेर जाता, पण पुण्यात राहून ते आम्हाला होत नाही. छोटा नाहीये आपण, आपल्याला म्हणून घेतो छोटा आहे. आपल्यात जी ताकद आहे ती ताकद कुठल्याही समाजामध्ये नाही. आपण व्यापारी आहोत, कुठल्याच समाजात नाही. आज आपण या बीड जिल्ह्यामध्ये धारूर सारख्या शहरा ठिकाणी धारूर सारख्या एवढ्या छोट्या गावामध्ये आपण 1000-1200 समाज बांधव एकत्र करू शकतो. मग आपल्यात ताकद किती मोठी आहे. आपण व्यापारी आहोत. व्यापाऱ्याच्या माध्यमातून काम करताना आपल्या पाठीमागे कितीतरी दुसऱ्या समाजाचे समाज बांधव आपल्या पाठीमागे आहेत. आणि म्हणून आपली ताकद कमी नाहीये. आपण महाराष्ट्रात खूप ताकदीनं आहोत. आज 3 आमदार आहेत. आज खासदार होणार आहे सुधीर भाऊ आणि मंत्री पण होणार आहे. आठवण काढतो नेहमी या कवितेचं नाव आहे. हसता हसता डोळे अलगद येती ही भरून, बोलता बोलता शब्द ओठी बीड जिल्हाच येतो. गावरं बावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही. मी आठवण काढतो बाकी काही नाही. रस्त्यामध्ये दिसतात बीड जिल्ह्यातील चेहरे येता जाता, एकसारखे दिसून लागतील सहज बघता बघता. अवती भोवती सगळीकडे तेच पदाधिकारी दिसतील. सुट्टीमध्ये अनेक जीव उदाहरणात सुनील, सृष्टीमध्ये अनेक जीव उदाहरणात सुमित रुद्रवार, वैभव थरकर, सूर्यकांत महाजन, आनंद भावटणकर, कोषाध्यक्ष भावटणकर आणि या बीड जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आणि समाज बांधव आणखी भरपूर असतील. बिरबिरल्या गत बिलकुल काही नाही. मी आठवण काढतो बाकी काही नाही. मोबाईल वाजण्याआधीच तो वाजल्यासारखा वाटतो आणि बीड जिल्ह्यात आहे का काय वाटतो. पावलोपावली जड होत जाईल श्वास, घाबरून बिघरून आणूयासारखं बिलकुल काही नाही. मी आठवण काढतोय बाकी काही नाही. जेवता जेवता जीव घेण्यासारखा लागला ठसका, घरचे म्हणतील सारखाच कसा लागतो उठता बसता ठसका. चेहरा लपवत डोळे पुसत पाणी घ्यावे थोडे, बोलण्याआधीच आवाजाला सांभाळावे थोडे. सांगून घ्यावे काजळी सारखं बिलकुल काही नाही. मी आठवण काढतो बाकी काही नाही. असा हा माझा बीड जिल्हा. आणि या बीड जिल्ह्याचं वैशिष्ट्य तुम्हाला जर सांगायचं वाटलं तर सगळी टीम या ठिकाणी खाली बसते. अध्यक्ष म्हणलं की काय होतंय, स्टेजवर येऊन बसतात. काही महिला महामंडळाच्या, मावळत्या महिला महामंडळाच्या अध्यक्षा व सर्व पदाधिकाऱ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. त्यांनी अतिशय चांगलं काम या 2 वर्षामध्ये केलेलं आहे. त्यासोबतच या नवीन कार्यकारिणीला मी शुभेच्छा देतो. आणि आपण आज या ठिकाणी पदाधिकाऱ्यांची घोषणा केलेली आहे. अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सेक्रेटरी आणि कोषाध्यक्ष आणि बाकी सदस्यांची निवड आपण प्रत्येक गावामध्ये जाऊन बाकी प्रत्येक सदस्यांची, महिलांची त्या ठिकाणी मीटिंग घेऊ.